स्वराज्य संस्था किंवा नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। मात्र दुसरीकडे भाजपकडनं मित्र पक्षातलीच प्रति उमेदवार जे होते त्यांच्यापुढे कुठेतरी आव्हान हे उभं केलं जातं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाई जी आहेत। सर, काय सांगाल, आपल्याच प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। दुसरीकडे आपण खालती सांगलीत जर पाहिलं तर सुहास बाबर यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली होती महाविकास आघाडीतनं वैभव पाटील त्यांना देखील प्रवेश दिलेला आहे। कुठेतरी मित्र पक्षातलंच म्हणजे भाजपकडनं शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न होतोय का? आता याच्यावर आम्ही बोलणं योग्य नाही। आम्ही आमचं काम करतोय आणि जिथं जाईल तुम्ही बघा। ह्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता 6 महिने झाले फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत। महायुतीमध्ये काम करताना आम्ही महायुती म्हणूनच सगळीकडे काम केलेलं आहे। ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्यावरती दिल्या मंत्री म्हणून त्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। आता काल देखील मला आपल्या माध्यमांकडूनच कळालं की आमच्या विधानसभा मतदारसंघातले जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते होते त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। मी याच्या बाबतीत मला जे काय बोलायचंय ते आदरणीय फडणवीस साहेबांजवळ आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या जवळ बोलणार आहे। दोघांची भेटीसाठी मी वेळ मागितलेली आहे। मी दोघांनाही भेटून या बाबतीतलं माझं मत त्यांच्यासमोर मांडेल। खरं तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर 1-2 वर्ष नाही तर अनेक वर्षांपासून देसाई कुटुंबीय किंवा पाटणकर कुटुंबियात यांच्यात विधानसभाची निवडणूक आपण पाहत आलेलो आहे। यानंतर देखील पाटणकरांना प्रवेश दिला जातो आहे आणि कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रात 100% भाजपचा नारा देखील त्याच एकूणच पक्षप्रवेशावेळी देण्यात आलेला आहे। सन 1980 स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या त्यांच्या आयुष्यातली शेवटची विधानसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकरांनी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या विरोधात बंडखोरी केली होती आणि तेव्हापासूनच राजकीय आमचं वैर म्हणता येणार नाही पण राजकीय मतभेद जवळपास आमचे 45 वर्षापासूनचे हे 3 पिढ्यांचे आमचे राजकीय मतभेद आहेत। त्यामुळे आता अशा राजकीय मतभेद असणाऱ्या लोकांचा आता काल झालाय महायुतीतल्या एका मोठ्या पक्षामध्ये प्रवेश। म्हणूनच म्हटलं की मी शिस्तबद्ध शिवसैनिक आहे। त्यामुळे मी माझा या बाबतीत जे मला बोलायचं आहे ते माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेऊन त्यांच्याशी बोलेल आणि माझ्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांशी भेटून त्या दोघांच्या कानावर या बाबतीत मला जे बोलायचं ते मी बोलेन। सर, पक्षात नाराजी प्रामुख्याने पाहायला मिळते। दुसरीकडे सुहास बाबर हे देखील नाराज असल्याचं कळतंय। रायगडमध्ये पाहिलं तर सत्ता संघर्ष हा एकदम टोकाच्या भूमिकेला गेलेला आहे। भरत गोगावले यांच्या विरोधात ज्या स्नेहल जगताप होता त्यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिलेला आहे। कुठेतरी भविष्यात यामुळेच मिठाचा खडा हा महायुतीत पडू शकतो का? मी याच्यावर आत्ता भाष्य करणे योग्य नाही। माझी एकदा ह्या दोन्ही आमच्या नेत्यांची भेट होऊ द्यात। मी वेळ मागितलेली आहे। मला वेळ मिळाल्यावर मी सविस्तर या बाबतीत माझं जे मत आहे ते आमच्या ह्या दोन्ही नेत्यांच्या समोर मांडतो आणि त्यांच्याशी माझी भेट झाल्यानंतर मग जर मला आवश्यकता वाटली तर मी माध्यमांशी बोलेन। पण ज्या पद्धतीने नाराजी नेत्यांमध्ये पाहायला मिळते मित्र पक्षाकडनंच विश्वासघात होतोय का असा देखील एक संशय व्यक्त केला जातोय। थोडं थांबा, मला ह्या दोन्ही नेत्यांच्या बरोबर भेटू द्या। भेटून समक्ष मला त्यांच्याशी बोलू द्या आणि भेट झाल्यानंतर बोलणं झाल्यानंतर मग मी म्हणलं तसं जर आवश्यकता असेल तर जरूर माध्यमांच्या समोर मी बोलेन। धन्यवाद। जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।